बालमित्रांनो नमस्कार। मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे विद्यालय, जिल्हा पालघर। विद्यार्थी मित्रांनो, आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आज आपण तंत्रज्ञान संबंधित माहिती प्रात्यक्षिकरित्या समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकांमध्ये कागदांवर अनेक प्राण्यांची चित्र काढलेली असतात। हेच प्राणी त्याच कागदावर जिवंत झाले तर किती मज्जा येईल ना? हो, हे शक्य आहे आणि हे प्राणी जिवंत करण्याचं काम तुम्हीच करणार आहेत। तर तुम्हाला ही कृती करायला आवडेल ना? चला तर आपण त्या कागदावर असलेल्या प्राण्यांना कशा पद्धतीने तेथे जिवंत करू शकतो याची प्रत्यक्ष कृती पाहूया। यासाठी आपण प्रथमतः आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर वरून ॲनिमल 4D हे ॲप डाउनलोड करावं लागणार आहे। आता हे डाउनलोड कसं करायचं, कागदावरील त्या प्राण्यांना जिवंत कसं करायचं, कोणते प्राणी हे आपण जिवंत करू शकतो या संबंधित माहिती आपण आता पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया। यासाठी प्रथमतः विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। यानंतर ओपन केल्यानंतर वर सर्च बारमध्ये ॲनिमल 4D ANIMAL ॲनिमल 4D डी म्हणजेच डायमेन्शन ॲनिमल 4D हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे। बघा, या ठिकाणी ॲनिमल 4D अशा पद्धतीचा लोगो असलेला ॲप आपल्यासमोर येईल। आता मी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केल्यामुळे या ठिकाणी अनइन्स्टॉल आणि ओपन असे दोन ऑप्शन दिसत आहेत। तुम्ही पहिल्यांदाच जर करत असाल तर ओपन या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल नावाचा टॅब दिसणार आहे। तुम्ही ॲनिमल 4D प्लस हे ॲप्लिकेशन या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर आपण आता ॲनिमल 4D या ॲपला ओपन करणार आहोत। ओपन केल्यानंतर बघा, ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने हा एक मेसेज येईल। या ठिकाणी ओके या टॅबला आपण क्लिक करणार आहोत। त्यानंतर त्या ॲप्लिकेशनचा जो कॅमेरा आहे हा कॅमेरा आपल्यासमोर ऑन होणार आहे। आता कॅमेरा ऑन झाल्यानंतर या ठिकाणी जे काही इन्स्ट्रक्शन्स आहे हे वाचून घ्या आणि उजव्या कोपऱ्यात रेड कलरमध्ये जे काही क्रॉसची खूण आहे त्याला आपण त्या ठिकाणी काढून टाकायचं आहे। आता यानंतर हा बघा, अशा पद्धतीने याचा कॅमेरा या ठिकाणी ओपन झालेला आहे। मी आपल्याला दाखवू इच्छितो की माझ्याकडे हे काही कागद आहेत, या कागदांवर काही प्राण्यांची चित्र आहेत। आता हीच प्राण्यांची चित्र आपण कशा पद्धतीने जिवंत करू शकतो, त्यामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी ॲनिमल 4D हे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने काम करते या संदर्भात आपण माहिती घेऊया। आता मी या चित्रांना या कॅमेरासमोर पकडतो। पहिलं चित्र आहे लायन। आता लायनला या ठिकाणी मी समोर पकडल्यानंतर बघा, आपण स्क्रीनवर याला झूम इन किंवा झूम आउट पद्धतीने करू शकतो। आपल्याला स्क्रीनवर त्याला जर रोटेट करायचं असेल तर स्क्रीनवर आपण फिरवून आपण त्याला या पद्धतीने रोटेट देखील करू शकतो। सो अशा पद्धतीने एक एक प्राणी हा कागदावरील असलेला प्राण्याला जिवंतपणा आणण्यासाठी अशा पद्धतीने ॲनिमल 4D हे ॲप्लिकेशन काम करते। आता मी ही इमेज काढतो, त्याखाली असलेली इमेज जी आहे ती आहे फ्रॉग। बघा, फ्रॉगला आपण या पद्धतीने हा कॅमेरा त्या चित्रांवर पकडला तर या पद्धतीने फ्रॉग हा आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जिवंतपणा आलेला दिसतो। याला आपण झूम इन किंवा झूम आउट या दोन्ही गोष्टी करू शकतो। हवे त्या अँगलने आपण त्याला पाहू शकतो। यानंतर पुढची इमेज मी या ठिकाणी घेतो, ऑक्टोपस। आपल्या ॲनिमल 4Dचा कॅमेरा ऑन झाल्यानंतर त्याला योग्य पद्धतीने त्याच चित्राकडे पकडा। आपण जर अशा पद्धतीने दुसरीकडे पकडलं तर
जे काही त्यातला जो जिवंतपणा आहे तो आपल्याला दिसणार नाही। यासाठीच हा जो कॅमेरा आहे तो योग्य त्या ठिकाणी पकडा, म्हणजे त्या चित्रामध्ये जिवंतपणा आपल्याला आलेला दिसेल। मी आणखी एक इमेज घेतो। बघा या ठिकाणी साप आहे। त्या चित्रामधील त्या प्राण्यांमध्ये जो जिवंतपणा आहे तो जिवंतपणा, त्याचा आवाज, म्हणजेच एखादी निर्जीव वस्तू आपल्यासमोर आहे, त्याचं चित्र आहे आणि त्यात जिवंतपणा आणण्यासाठी एक मनोरंजक म्हणून अतिशय सुंदर हे ॲप्लिकेशन आहे। याच पद्धतीने आपण आपल्याकडे ह्युमनॉइड 4D नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, जेणेकरून आपण आपले आंतरिंद्रिय ही देखील त्या ठिकाणी त्यातला जिवंतपणा कशा पद्धतीने आहे हे आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहू शकतो। असे बरेच ॲप्लिकेशन आहे, याचा वापर करून आपण आपलं जे काही शैक्षणिक कार्य आहे, शैक्षणिक काम आहे, शिक्षण आहे, हे मनोरंजन पद्धतीने करू शकतो। अशाच पद्धतीचे हे सगळे इमेजेस लक्षात घ्या, हे 4D इमेजेस आहेत। या 4D इमेजेसमध्येच हे जिवंतपणा आपल्याला आलेला दिसेल। आपण जर 2D इमेजेस घेतले तर हे 2D इमेजेस या ठिकाणी काम करणार नाहीत। आपल्या पुस्तकात असलेले सर्व इमेजेस हे 2D प्रकारचे असतात। या 4D इमेजेस या पेड असतात, पण आपल्याला पेड घ्यायची गरज नाही। आपण गुगलवर फक्त ॲनिमल 4D फ्री इमेजेस एवढं सर्च करा, आपल्यासमोर ह्या सगळ्या इमेजेस आलेल्या दिसतील आणि त्याच्या या मी ज्या पद्धतीने प्रिंटआउट काढून घेतले आहेत अशा पद्धतीने आपण प्रिंटआउट काढून त्यावर ॲनिमल 4D हे ॲप्लिकेशन ऑन करून त्याचा कॅमेरा ऑन करा आणि स्कॅन करा। अशा पद्धतीने त्या प्रत्येक प्राण्यामध्ये आपल्याला जिवंतपणा आलेला दिसेल। 4D यामधील D फॉर डायमेन्शन हे लक्षात घ्या। या सगळ्या 4D इमेजेस वापरून आपण अशा पद्धतीने आनंददायी आणि मनोरंजक पद्धतीने या शिक्षणाचा आनंद घेऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मजा आली ना? एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे काही इमेज स्कॅन करत आहोत हे 4D इमेजेस आहेत। आपण जर पुस्तकामधील कुठलीही इमेज स्कॅन करत असाल तर ते त्या ठिकाणी प्राणी जिवंत होणार नाही, कारण पुस्तकामध्ये असणारे त्या इमेजेस असतात या 2D प्रकारच्या असतात। मला आशा आहे का आपणास दिलेली ही नाविन्यपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल। चला तर भेटूया पुढील एका नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।